अमरावती जिले में 18 मार्च से 25 अप्रैल के दौरान जिले में 6 बार बिजली गिरने, तूफान और ओलावृष्टि हुई है। इस प्राकृतिक आपदा में किसानों को सबसे ज्यादा नुकसान हुआ है। इस आपदा से 5000 किसानों को 4000 हेक्टेयर में रबी, सब्जी और फलों की फसल को भारी नुकसान हुआ है। गेहूं, चना और प्याज की फसल पूरी तरह से तैयार हो चुकी थी, लेकिन इस मौसम ने किसानों की मेहनत पर ही पानी फेर दिया। अमरावती जिले में बिजली गिरने से 2 व्यक्तियों सहित 15 मवेशियों की मौत हो गई। इसके अलावा 1000 से ज्यादा घर तबाह हो गए हैं। साथ ही संतरा के फल को भी नुकसान हुआ है। अमरावती जिले में इस बार अप्रैल के महीने में बार बार हो रही किसानों के लिए बारिश आफत बनती जा रही है। बारिश और ओलावृष्टि से किसानों की फसल को काफी नुकसान हुआ है। खासकर प्याज की फसल तो पूरी तरह बर्बाद हो गई है। अमरावती जिले के कई हिस्सों में फिर से भारी बारिश और ओलावृष्टि हुई। लगातार हो रही बेमौसम बारिश ने तो पहले ही किसानों की मुश्किलें बढ़ाई है, वहीं अब ओलावृष्टि से और भी परेशानी बढ़ गई है। इस बारिश और ओलावृष्टि से प्याज की खेती करने वाले किसानों को सबसे ज्यादा नुकसान हुआ है। इस बारिश से अमरावती जिले के धामनगांव और भातकुली तहसील में सबसे ज्यादा नुकसान हुआ है। यहाँ अधिकांश गाँव के किसानों की जो भी फसल खेत में लगी है वो बर्बाद हो गई है। ऐसे ही पूर्णा नगर गाँव के किसान उमेश हिंगे ने 2 एकड़ जमीन में प्याज लगाया था, लेकिन ओलावृष्टि से करीब 1 से 1.5 लाख का नुकसान हो गया है। 2 एकर क्षेत्रावर माझा कांदा पीक लागवड केलं होतं। 1.5 लाख रुपये मला आतापर्यंत खर्च आला। काढणी सुरू झाली, अवकाळी पाऊस आला। 2 लाख रुपयाची अपेक्षा होती येईल म्हणून, यावर्षी भाव कमी असल्यामुळे, पण त्या पावसामुळे पाऊस आणि वारा एवढा होता की ते झाकणंही शक्य नाही झालं। काही कांदा जमिनीत आहे, काही कांद्याचे ढीग लागले आहे, पण त्या पावसामुळे पूर्ण ओला झाल्याने आता तो 100% नुकसान झालं। आमचं म्हणणं एवढंच आहे की कोणतरी येऊन पहा, नुकसान असेल तर नुकसान भरपाई द्या। सरकारकडे एवढीच मागणी आहे की तुम्ही एक वेळा फक्त शेतकऱ्याचे हाल तर पहा, हाल पाहून आम्हाला मदत करा। तुम्ही ते प्रोत्साहनपर 50,000 रुपये जे अनुदान देण्याचं म्हटलं होतं रेग्युलर शेतकऱ्यांना, ते पण अजूनपर्यंत जमा झाले नाही। नुकसान तर काही अपेक्षाच करू नये, म्हणजे शेतकऱ्याचा कोणी वाली तरी उरलं काय। अमरावती जिले में लगातार दूसरे दिन बेमौसम बारिश ने फसलों को काफी नुकसान पहुंचाया है। इस प्राकृतिक आपदा ने किसानों के मनोबल को कमजोर कर दिया है। पूर्व विधायक वीरेंद्र जगताप ने बारिश से प्रभावित फसल का मुआवजा कर मदद की घोषणा की मांग की है। अमरावती जिले में पिछले 2 दिनों से हो रही बेमौसम बारिश से भारी नुकसान हुआ है। धामनगांव रेलवे तहसील में लगातार 2 दिनों से ओलावृष्टि और बारिश की वजह से पूरी फसल तबाह हो गई है। खासकर सालनापुर, जलका पटाचे, आसेगांव, सावला गांव में तो किसानों की कमर टूट गई है। जिला परिषद स्कूल की छत तक तेज हवा के झोंकों से उड़ गई है। इससे स्कूल में पढ़ने वाले बच्चों के सामने भी संकट है। बारिश और ओलावृष्टि से यहाँ गोभी, गन्ना, तिल और प्याज की फसल को नुकसान हुआ है। सावला में तो 3 भेड़ों की ओलावृष्टि से मौत हो गई है, जबकि बाकी भेड़ें घायल है। किसानों ने सरकार से अनुरोध किया है कि नुकसान का पंचनामा कराने के बाद तत्काल सहायता प्रदान की जाए। मी 7 एकरात ऊसाची लागवड केली होती। याला अंदाजित माझा आतापर्यंत 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झाला आहे आणि तो सगळं खर्च आज माझा जमीनदोस्त झालेला आहे। ऊस हा कमीत कमी 8 ते 9 फूट उंची झाली असताना आज तुम्ही पाहत असेल की ऊस हा पूर्णतः जमीनदोस्त झाल्यामुळे हे पीक पूर्णतः माझं आज वाया गेलेलं आहे। अंदाजे 3 ते 3.5 लाख रुपयाचं माझं नुकसान झालं। सरकारने माझंच नुकसान नाही तर तातडीचं सगळ्यांचं उन्हाळी पिकांचं मदत करून सगळ्यांना मदत करावी ही सरकारला मागणी आहे आमची। 2 एकर तिळाची लागवड केलेली आहे आणि माझ्यासोबतच आमचे जे सगळे सहकारी आहे, ठाकूरजी आहे, अविनजी आहे, या सगळ्यांनी, आणि विशेष म्हणजे यावेळेस पूर्ण सावळा परिसरामध्ये तिळाची लागवड सर्वात जास्त आहे आणि कोणत्याही पिकापेक्षा गारपिटीने सर्वात जास्त जर नुकसान होत असेल तर ते तिळाचं आहे। म्हणजे आता तीळ हा 95% आमच्या हातून गेलेला आहे। म्हणजे आमच्या हाती आता काहीच नाही राहिलं आहे। प्रचंड खर्च आम्ही त्या ठिकाणी लावून चुकलेला आहे सर्व शेतकरी। अजून कापूसही घरातच आहे, त्याला भाव नाही आहे अजून, आणि सगळं माल आमच्या घरात आहे आणि कोणताही माल आम्ही अजून मार्केटमध्ये नेला नाही आहे। नाफेड बंद झालेला आहे। ह्या सगळ्या परिस्थितीचा
सरकारने विचार करावा, ताबडतोब पंचनामे करावे आणि तशा सूचना सरकारने ताबड़तोब मदद मिलने द्यावी। फिलहाल विदर्भ में बेमौसम बारिश के कारण किसानों की फसल को भारी नुकसान पहुंचा है। पूर्व विधायक वीरेंद्र जगताप ने किसानों को मुआवजे की मांग की है। उन्होंने सरकार पर गुस्सा जताते हुए कहा कि सरकार किसानों की मदद नहीं कर रही है। वीरेंद्र जगताप ने कहा कि सरकार किसानों को ठग रही है, ये सरकार केवल पैसे वालों की है। भागातल्या आमदार साहेबांचा दिवाळीपूर्वी 8 दिवसात पैसे जमा होतील असा व्हिडिओ दिवाळी आधी प्रकाशित झाला होता। त्या व्हिडिओमध्ये काँग्रेसवाले खोटं आंदोलन करतात आहे, पैसे मिळणार आहे म्हणून त्याचं श्रेय लाटण्यासाठी आंदोलन करतात आहे असा आमदारांचा आरोप होता। परंतु 6 महिने उलटून गेले, अद्यापही धामणगाव मंडळातले पैसे मिळाले नाही, चांदूर मंडळातले पैसे मिळाले नाही आणि नांदगाव तालुक्यातल्या अर्ध्या तालुक्याचे अतिवृष्टीचे आणि नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही। पीक विम्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे। कर्जमाफीची शेतकऱ्यांची जी झाली होती त्यातली फडणवीस सरकारच्या काळात फक्त 25% शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली। उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात 75% शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली। परंतु सरकार बदलल्यामुळं हे जे प्रोत्साहनपर 50,000 रुपये होते ते अजूनही 18,000 शेतकऱ्यांची जिल्ह्यामध्ये द्यावयाची बाकी आहे। म्हणून हे सरकार अदानी अंबानीचं सरकार आहे, पैसेवाल्यांचं सरकार आहे। शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी यांच्यासाठी यांच्याजवळ काहीही योजना नाही, ही वस्तुस्थिती आहे। शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम सुरू आहे। हरभऱ्याची खरेदी 100% करू म्हणून आश्वासन दिलं होतं, पोर्टल बंद झालं, हरभऱ्याची खरेदी टार्गेट संपली म्हणून बंद आहे। कधी बारदाना नाही म्हणून, कधी हमाल नाही म्हणून, तर कधी पैसे मिळत नाही म्हणून खरेदी बंद ठेवण्यात आली आणि आता पोर्टलचं निमित्त सांगून, टार्गेटचं निमित्त सांगून हरभऱ्याची खरेदी बंद केली आणि तोच 5335चा भाव मिळणारा चना 85 रुपयांनी शेतकऱ्यांना 800 ते 1000 रुपये नुकसानीने विकावा लागत आहे। ही वस्तुस्थिती आहे, म्हणून सरकार फसवणूक करता है, हे खरं आहे। अमरावती जिले के आदिवासी बहुल धारिणी तहसील के ग्रामीण इलाके में पेयजल पहुंचाने का प्रयास अब रंग ला रहा है। जिला परिषद के जलापूर्ति विभाग द्वारा हर एक गांव में नल से पानी पहुंचाने का लक्ष्य है। गांव में नल से पानी आने से ग्रामीणों की समस्या कम हुई है। धारनी जिला परिषद जलापूर्ति प्रमंडल के अभियंता दीपक कोराटे का जल संकट मुक्त मेलघाट का सपना साकार होता नजर आ रहा है। धारनी तहसील के अति दुर्गम गांव में जलापूर्ति सुचारू हो रही है और हर गांव में नल से जलापूर्ति सुचारू रूप से चालू है। जल जीवन मिशन योजना के तहत गांव में पाइपलाइन के जरिए पानी पहुंचाया जा रहा है। धारनी तहसील में जहां हमेशा से जल संकट और अन्य समस्याओं से लोगों के लिए जिंदगी काफी कठिन थी, वहीं अब नल के जरिए पानी पहुंचने से यहाँ जल संकट खत्म होता दिख रहा है। जिला परिषद के जलापूर्ति विभाग के उपविभागीय अधिकारी दीपेंद्र कोराटे, शाखा अभियंता आरडी राव साहेब, शाखा अभियंता डीएम खैरनार, सह शाखा अभियंता खड़सेडी ने जलापूर्ति योजना को सार्थक बनाने और मेलघाट में पानी की समस्या को स्थायी रूप से हल करने के लिए अथक प्रयास किया और उनके सुचारू रूप से पूरे तहसील में काम पर ध्यान देने के कारण धारनी तहसील के हर गाँव में नल से पानी की आपूर्ति की जा रही है। अमरावती जिले में बेमौसम बारिश से प्रभावित इलाके का विधायक प्रताप अड़सर ने गुरुवार को दौरा किया। अमरावती जिले में पिछले कुछ दिनों से बेमौसम बारिश ने कहर बरपाया है। अमरावती के कई हिस्सों में बेमौसम बारिश से फसलों को काफी नुकसान हुआ है। पिछले 2 दिनों में धामनगांव विधानसभा क्षेत्र में बारिश से कई मकान गिर गए हैं, साथ ही फसलों को भी काफी नुकसान हुआ है। इस बीच विधायक प्रताप अड़सर ने किसानों के बांध पर जाकर क्षतिग्रस्त क्षेत्र का निरीक्षण किया। उन्होंने प्रशासन को तुरंत पंचनामा कर रिपोर्ट पेश करने का आदेश दिया। विधायक प्रताप अड़सर ने किसानों को भरोसा दिलाया कि सरकार किसानों के साथ है। याला म्हणजे जेवढा लवकर करता येईल समजा म्हणजे कसं काय ना काय होईल प्राथमिक शिक्षकों की ऑनलाइन तबादला प्रक्रिया में अन्याय करने का आरोप कई शिक्षकों ने लगाया है। गुरुवार को अमरावती जिला परिषद कार्यालय के सामने अन्यायग्रस्त शिक्षक समन्वय समिति ने धरना दिया। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति ने इस आंदोलन को समर्थन दिया है। शिक्षकों की ओर से अन्य मांगे भी की गई है, जिनमें स्थानांतरण योग्य शिक्षकों का बिना किसी मानदंड के तबादला किया जाना, इन तबादले को रद्द करना, 53 वर्ष से अधिक उम्र के शिक्षकों, गंभीर रूप से बीमार एवं वरिष्ठ महिला शिक्षकों का दूर दराज के क्षेत्रों में स्थलांतरण रद्द करना शामिल है। आपल्याला पसंती त्या ठिकाणी आपली वास्तव सेवा ज्येष्ठता सुद्धा खाली
जिल्हा परिषद अमरावती ह्या ज्या जिल्हा ऑनलाईन बदली प्रक्रिया 2022 जी महाराष्ट्र शासनाने राबवली आहे, या बदली प्रक्रियेच्या एकंदरीत धोरणामुळे जे बदलीचे 4 संवर्ग पाडले गेले होते आणि त्या 4 संवर्गामध्ये हे अन्यायग्रस्त शिक्षक येथे जे बसलेले आहे हे कोणत्याही संवर्गात नसताना शासनाने त्या जी आरमध्ये एक नवीन टप्पा निर्माण करून या सर्वांची बदली मेळघाटमध्ये जे रिक्त पद होते त्या रिक्त पद भरण्याकरता कोणत्याही संवर्गात नसणारे, बदलीला पात्र नसणारे जे काही बदलीचे निकष आहे, सुगम क्षेत्रामध्ये 10 वर्ष पूर्ण आणि दुर्गम क्षेत्रामध्ये 5 वर्ष पूर्ण असा तो बदली पात्र शिक्षक असतो. परंतु हे 306 शिक्षक यापैकी कोणत्याही क्रायटेरियामध्ये बसत नसताना त्या सर्वांना कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणत्याही प्रकारची त्यांची यादी प्रसारित न करता सरळ त्यांना 306 शिक्षकांना अतिदुर्गम क्षेत्रामध्ये स्थानांतर केलेले आहे. हे शिक्षक ॲक्च्युली 53+ म्हणजे 53 वर्ष 8 महिन्याचे झाले आहे. संविधानामध्ये किंवा बदली प्रक्रियेमध्ये असं प्रावधान आहे की 53 वर्षाच्या वर कोणता कर्मचारी झाला असतो तर त्याला प्राधान्यक्रमानं बदली दिल्या गेली असते, त्याच्या चॉईसचं गाव त्याला मिळत असते. परंतु 53 वर्ष 8 महिन्यानं झालेले शिक्षक हे या बदली प्रक्रियेमध्ये भरडले गेलेले आहेत. या शिक्षकासोबत जो अन्याय झालेला आहे आणि यामध्ये जे शिक्षक वर्ग आहे खूप चांगलं त्या मुलांना घडवतात. आज जर या शिक्षकांची बदली जर झाली तर निश्चितच त्या शाळा खंडित झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे आज जरूरची शाळा आहे, जरूरच्या शाळेमध्ये 16 शिक्षकी शाळा होती आणि 2 चपराशी होते. आज अशी व्यवस्था झालेली आहे तिथं तर 21 विद्यार्थी आहे आणि 2 शिक्षक आहे. म्हणजे का परिस्थिती कुठं झाली आहे. बुल्ढाना जिले के पिंपरी खंडारे से सिंधी मतमाल तक की सड़क का निर्माण घटिया स्तर का हुआ है। घटिया निर्माण करने वाले दोषियों के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर सामाजिक कार्यकर्ता परमेश्वर उगलमुगले मंगलवार से पीडब्ल्यूडी विभाग कार्यालय के सामने अर्धनग्न अनिश्चितकालीन अनशन पर बैठे हैं, लेकिन अब उनकी तबीयत खराब होने लगी है। परमेश्वर ने सड़क निर्माण में भ्रष्टाचार की शिकायत की थी, लेकिन शिकायत करने के बाद भी पीडब्ल्यूडी की ओर से कोई कार्रवाई नहीं की गई। अब इस मामले में कानूनी कार्रवाई किए जाने की मांग को लेकर परमेश्वर उगलमुगले ने मंगलवार से अर्धनग्न अनिश्चितकालीन अनशन शुरू कर दिया है। उनके अनशन की ओर अब तक ध्यान नहीं दिया गया और अब उनकी तबीयत बिगड़ने लगी है। 12 महिने झालो या अधिकाऱ्याच्या पाठीमागे आहे। यांनी रस्ता निकृष्ट दर्जा बनवलेला आहे। रस्त्याला साईड पट्ट्या नाही, नाल्या नाही। हा रस्ता ज्या मूल्यांकनाप्रमाणे बनवायचा त्या मूल्यांकनाप्रमाणे बनवला नाही त्यांनी। माझी मागणी आहे की मला नाही का विविध मूल्यांकनाप्रमाणे रस्ता बनवून पाहिजेत आणि ज्या अधिकाऱ्यानं ठेकेदाराला पाठीशी घातलं त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। मला ठेकेदाराने सुद्धा आतापर्यंत धमकावलं आणि अधिकारीसुद्धा मला नाही धमकवण्याचा प्रयत्न करतात। आजचा मला 3रा दिवस आहे। माझी प्रकृती खालवली असून तरीसुद्धा त्याने माझी साधी विचारपूससुद्धा केली नाही आणि ते म्हणे बा तुम्ही दवाखान्यात ॲडमिट होता का। मला दवाखान्यात ॲडमिट होत नाही, कारण जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठंच येणार नाही। अमरावती जिले की 12 कृषि उपज बाजार समिति के 2 चरणों में चुनाव होंगे। पहले चरण में शुक्रवार को 6 बाजार समिति के लिए मतदान होगा। अमरावती जिले की 12 कृषि उपज मंडी समितियों के 2 चरणों में चुनाव होने जा रहे हैं, जिसमें शुक्रवार को 6 मंडी समितियों के लिए मतदान होगा, जिसमें अमरावती, तिवसा, नांदगांव खंडेश्वर, चांदूर रेलवे, अंजनगांव सुरजी और मोर्शी मंडी समितियों के लिए मतदान होगा। सुबह 8 बजे से शाम 4 बजे तक मतदान किया जाएगा। अमरावती बाजार समिति में ठाकरे समूह का अलग पैनल है, जबकि पूर्व मंत्री और कांग्रेस नेता यशोमती ठाकुर और विधायक रवि राणा का भी अलग अलग पैनल है। यशोमती ठाकुर का तिवसा बाजार समिति में भी पैनल है। इस चुनाव में राजनीतिक पार्टियों के शिरकत से कई नेताओं की प्रतिष्ठा दांव पर है। वहीं वरुण और मोर्शी में बीजेपी ने कांग्रेस से गठबंधन किया है। बीजेपी म्हणून कुठं चुकी नाही आणि सहकार पक्ष नाही, पक्षाचं कुठलं काय पॅनल वगैरे नसते। कारण बँकेत पाहिलं तू चिन्ह वगैरे नसते, बँकेत पाहिलं आणि सर्व एका बाजूने होते आणि आम्ही एका बाजूने, ताई होतं, मी होतो, वीरेंद्र भाऊ होते, बळवंतराव होते, आम्ही एका बाजूने। पण बाजार समिती 12 बाजार समिती चालू आहे आणि वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळी परिस्थिती। आता बीजेपीचा एकच गट आहे असं नाही, बीजेपीचे चांदूर बाजारात म्हटलं तर 2 गट आणि गेल्या 25-30 वर्षापासून सहकारात
प्रमोद कोरडे हे आणि मी हे आम्ही सोबत बसतो आणि जिल्हा राजकारण आलं तर त्यांच्या सीटा वेगळ्या उभ्या राहतात, आमच्या वेगळ्या राहतात. ते बीजेपीवर राहतात, आम्ही काँग्रेसवर. ते बीजेपी म्हणून आपल्यासोबत नाही. शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही तरुण वर्गांना संधी देत उच्च शिक्षित व चांगलं कार्य या क्षेत्रात अनेक वर्षापासून करत असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशानं आणि शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हा एक मुख्य उद्देश ठेवून हे पॅनल टाकलेलं आहे. आणि आमच्याकडे अनेक लोक त्या क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करत असलेले आणि त्या क्षेत्राला चांगला न्याय देऊ शकत असणारे असे लोक असल्यामुळे आम्ही त्यासोबत हे पॅनलसुद्धा टाकलं. त्यामध्ये असलेले 2 उमेदवारसुद्धा ते शिवसेनेचेच आहे. आम्ही त्यांना डिनाय करत नाही, ते सुद्धा आमच्या शिवसेनेचं आहे. आमचं 10 लोकांचं पॅनल आहे आणि त्यामुळे त्यांनासुद्धा मतं देण्याची संधी आमच्या शिवसैनिकांना उपलब्ध होणार आहे. महाविकास आघाडी किंवा पक्षश्रेष्ठींचा आदेश जो असेल त्यांना आम्ही येणाऱ्या काळात मदत करू. अमरावती कृषि उपज मंडी समिति में किसानों की समस्याओं को लेकर भाजपा किसान मोर्चा आक्रामक हो गए हैं. इस संबंध में भाजपा किसान मोर्चे की ओर से मंडी समिति के सचिव व प्रशासक को निवेदन सौंपा गया. अमरावती कृषि उपज मंडी समिति में किसानों के लिए कृषि उपज को सुरक्षित रखने की व्यवस्था काफी नहीं है. यहाँ का टीन शेड बहुत खस्ताहाल है. पिछले कुछ दिनों से जिले में बेमौसम बारिश ने कहर बरपा रखा है. इसलिए कृषि उपज रखने के लिए टीन शेडों की दुरुस्ती करना तथा नए टीन शेडों का तत्काल निर्माण कराने की मांग को लेकर भाजपा किसान मोर्चे ने कृषि उपज मंडी समिति के सचिव दीपक विजयकर व प्रशासन को निवेदन दिया. समितीमध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आम्ही मागच्या वेळेस सुद्धा निवेदन दिलं होतं की शेतकऱ्याला शेतमाल ठेवण्यासाठी इथे चांगली व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही. त्यासाठी जे इथे टीन शेड आहे ते सुद्धा खराब झाले, त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. त्याचप्रमाणे नवीन टीन शेडचे प्रस्तावित जे बांधकाम आहे ते तातडीने केले तर शेतकऱ्यांच्या पावसाळ्यामध्ये नुकसान होणार नाही आणि गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य भाव मिळेल आणि नुकसान सुद्धा कमी होईल. याच दृष्टीने सुद्धा आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजयकर साहेब यांना सुद्धा निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आमच्या प्रस्तावावर शासनाकडे पाठवण्याची आम्हाला आश्वासन दिलं आहे. आपलं किसान मोर्चाचं एक निवेदन प्राप्त झालं होतं आणि लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी येऊन गेले. त्या अनुषंगानं बाजार समितीने यापूर्वीच माननीय प्रधान संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे नवीन शेडच्या आणि दुरुस्तीचा आणि तसंच काँक्रिटीकरणाचा एक 3.5 कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 3 शेड आहे. 3 शेडचे बांधकाम सध्या मंत्रालयीन स्तरावर सध्या मुंबईला आहे. ते यथावकाशाचा पाठपुरावा करून लगेच आपल्या मागणीनुसार सदरची कामं शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येईल. अमरावती जिले में छात्रों की प्री स्कूल तैयारी के लिए पहला पाउल उपक्रम शुरू किया गया है. इसके तहत आंगनवाड़ी छात्र गर्मियों की छुट्टी के दौरान पहली कक्षा की तैयारी करेंगे. राज्य में प्री स्कूल तैयारी कार्यक्रम के तहत पहला पाउल उपक्रम लागू किया जा रहा है. राज्य सरकार की ओर से अमरावती जिले के सभी प्री स्कूल में प्रवेश पाने वाले पात्र छात्रों को परिचित कराने के लिए ये उपक्रम आयोजित किया जा रहा है. अमरावती जिले के चांदूरवाड़ी गांव में आंगनबाड़ी के साथ ही गर्मी की छुट्टी में भी तैयार करने के लिए सभी जिला परिषद स्कूलों में लागू किया जा रहा है. ये कार्यक्रम चांदूर रेलवे तहसील के चांदूरवाड़ी स्कूल में बड़े उत्साह के साथ शुरू किया गया. इस पूरे कार्यक्रम में गर्मियों में विद्यार्थियों का स्कूल से परिचय कराया जाएगा और स्कूल के बारे में रुचि लाई जाएगी. न्यूज रूम से बस इतना ही. खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा. आप देखते रहिएगा यूसीएन न्यूज अमरावती.